नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज नेव्हिल गॉडर्ड यांचं ईव्ज ड्रॉपिंग टेक्निक म्हणून एक टेक्निक मी शेअर करणार आहे. खूप छान सोपं टेक्निक आहे. चॅनलवर खूप टेक्निक शेअर केले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निकच्या अंडर असेल, आता सध्या आपण नेव्हिल गॉडर्ड यांची म्हणजे सक्सेस स्टोरीज पण घेते आहे, मध्ये एक्सरसाइजेस घेते आहे, टेक्निक शेअर करते आहे. तर बऱ्याच वेळेला असं लोकांच्या मनात येतं की ह्या गोष्टीसाठी कुठलं टेक्निक बेस्ट आहे किंवा हे कुठल्यानी लवकर होईल, हे असं. तर हे असं एक गोष्ट लक्षात घ्या की टेक्निकवर हे गोष्ट अवलंबून नाहीये. कुठल्या टेक्निकमुळे तुमची आतली भावना बदलते, तुमचा विश्वास वाढतो, तुम्हाला काम करायची प्रेरणा मिळते, त्याच्यावर ॲक्शन घेण्याची, ते टेक्निक तुमच्यासाठी आणि त्या गोष्टीसाठी सगळ्यात योग्य आहे. सो ही गोष्टीसाठी हे टेक्निक करायचं, या गोष्टीसाठी किंवा इतरांना या टेक्निकचा फायदा झाला तर तुम्हाला तोच होईल असं नाहीये, किंवा इतरांना कुणालाच आवडत नाही ते टेक्निक कदाचित तुम्हाला खूप आवडू शकतं. सो ज्यांना लिहायची वगैरे आवड असेल त्यांना स्क्रिप्टिंग खूप चांगलं करता येतं, म्हणजे ते त्याच टेक्निकचा फायदा होतो. काही लोक खूप व्हिज्युअल असतात, त्यांना सगळी गोष्टी अशा दिसतात, तर त्या लोकांना मग व्हिज्युअलायझेशनचा खूप चांगला उपयोग होतो. तर व्हिज्युअलायझेशन पण काही लोकांना अजिबातच, म्हणजे असं म्हणलं की व्हिज्युअलाइज करा म्हटलं तर अजिबात जमत नाही. तर व्हिज्युअलायझेशनचे बरेच व्हिडिओज पण केलेले आहेत, हळूहळू हे कसं डेव्हलप करायचं यासाठी. तर व्हिज्युअलायझेशन नसेल जमत तर मग आजचं हे जे टेक्निक आहे ना, ते खूप छान उपयोगाला येतं. सो खूप लॉंग टर्म मोठा गोल असेल तर म्हणून मी म्हटलं की 3-6-9 टेक्निक, आणि ते दिवसातनं 3 वेळा तुम्ही लिहिता आणि जास्त दिवस करता, म्हणजे 45 दिवस तरी तुम्ही केलं तर त्याचा फायदा होतो, कारण तुम्ही रोज तेच तेच हे करून आपल्या मनाचा विश्वास वाढवत आहेत. सो टेक्निक काम करत नाही, त्या टेक्निकमुळे तुमच्यात जे काही बदल होतो ना, त्यामुळे गोष्टी मॅनिफेस्ट होतात. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते. नाहीतर मग टेक्निक फोकस खूप लोकांचा असतो, आणि म्हणून हे आज थोडंसं ह्या टेक्निकच्या आधी गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आणि हे म्हणजे आपला आतला स्टेट, आपली आतली भावना, आपला विश्वास, हे ज्या टेक्निकनी बदलतंय ना, ते टेक्निक तुमच्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी योग्य आहे. मग एखादं टेक्निक वापरून तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली असेल, म्हणजे 5x55 वापरला असेल कधीतरी, आणि ते झालं असेल आणि आता कशातरी दुसऱ्या गोष्टीसाठी करायचंय, तर त्या गोष्टीसाठी पुन्हा 5x55च काम करेल असं नाहीये. तर तुम्ही दुसरं, असं वाटतं की हे नाही काम करत आहे, तर दुसरं एखादं टेक्निक करून बघा. मग व्हिज्युअलाइज करून बघायचा प्रयत्न करा. कारण काही काही गोष्टी आपल्या मनात अशा असतात ना, की वेगवेगळ्या गोष्टी त्यासाठी काम करतात. सो हे असं ट्रायल अँड एरर करायची गोष्ट आहे, की आपल्याला कुठलं सूट होतं आहे ते आपण बघायचं आहे त्या गोल किंवा त्या स्वप्नासाठी. तर आता म्हणजे असं पण नाही की एकदा एक टेक्निक झालं की सगळ्या प्रत्येक इच्छेसाठी तेच टेक्निक करायचं, असंही करू नका. सो आता हे आजचं जे ईव्ज ड्रॉपिंग टेक्निक आहे, ईव्ज ड्रॉपिंग म्हणजे की चोरून ऐकणे. सो ईव्ज ड्रॉप ह्याच्यामध्ये आपल्याला चोरून ऐकायचं आहे, आता नावावरूनच कळतं आहे. तर काय ऐकायचं आहे, तर ह्या टेक्निकमध्ये आपल्याला 2 लोकांचं बोलणं ऐकायचं आहे. 2 किंवा 3 करू शकता तुम्ही. 2 लोकांचं बोलणं ऐकायचं आहे. बोलणं कशाबद्दल आहे, की तुम्ही जे आता हे सगळ्यात, म्हणजे कुठल्याही टेक्निकच्या आधी पहिली गोष्ट असते की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी करणार आहे, तर एक गोष्ट निवडा की ज्यासाठी तुम्ही हे टेक्निक करणार आहे. काय तुमचं स्वप्न, ध्येय, गोल जे काही आहे, की ज्यासाठी हे ईव्हजड्रॉपिंग टेक्निक तुम्ही वापरणार आहात. मग आता त्या गोष्टी, ते जे तुमचं ध्येय, स्वप्न आहे, ते पूर्ण झालेलं आहे. असं आपल्याला, आपण नेहमीच म्हणतो की फिलिंग इज अ सिक्रेट. त्या भावनेत आपल्याला यायचं आहे, की हे आपल्याकडे ऑलरेडी आहे, आपल्याला मिळालेलं आहे असं. आणि त्या आपल्या मिळाल्यानंतर ते 2 व्यक्ती त्या ध्येयाबद्दल काय म्हणतायत एकमेकांबरोबर. तर आता हे कुठल्या व्यक्ती निवडायच्या हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. मग तुम्ही आई-वडील निवडू शकता, आई आणि बहीण-भाऊ असं काहीतरी निवडू शकता. ऑफिसमधले 2 को-वर्कर असतील तुमच्याबरोबर काम करणारे, अशा 2 व्यक्ती निवडू शकता. तुमचे 2 बेस्ट फ्रेंड्स तुमच्या फ्रेंड सर्कलमधले असू शकतात. तुमच्या बिशीतल्या 2 बायका असू शकतात. असं तुम्ही काही, तुमचे 2 शिक्षक असू शकतात. कोणीही तुमच्या त्या ध्येयासंबंधी काही जे काही लोक असतील, आणि ते ते ध्येय, तुमचं ध्येय पूर्ण झालेलं आहे या दृष्टीनं, एक म्हणजे ते जे बोलतायत त्याचा अर्थ हाच आहे की तुमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर आता बघा की तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल, तर तुमचे आई-वडील एकमेकांशी म्हणता आहात की तुम्ही किती छान झालं, अगदी मनासारखी नोकरी मिळाल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे, किंवा इतकं छान त्याचं करिअर हे होतं की मला खात्री होती की चांगली नोकरी मिळणारच आहे, असं अशा दृष्टीनं काहीतरी असं. मग आता तुम्ही अगदी डाएट करत असाल, तर म्हणजे तुमचं वजन तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुमच्या 2 बिशीतल्या मैत्रिणी म्हणतायत की काय डाएट करते, विचारायलाच पाहिजे, काय एवढं छान कसं काय वजन कमी झालेलं आहे आणि इतकी छान दिसते आहे, असं काहीतरी असू शकतं. मग तुमचं
म्हणजे कुठल्या तरी एखाद्या परीक्षेला बसत असतात. आपल्या फॅमिलीतले खूप लोक MPSC अशा परीक्षा देत आहे, चांगलं सक्सेस पण मिळतं आहे. तर अशा एखाद्या ह्याच्यासाठी सुद्धा असू शकतं की त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्या रोलमध्ये गेल्यावर, त्या MPSC पास झाल्यावर, तर तिथे काही लोक त्याच्याबद्दल बोलता आहे. तुमच्या गावातली लोक काहीतरी बोलत असतील, फॅमिलीतले लोक, तुमची भावंड, किती आम्हाला अभिमान आहे की असं हे झालेलं आहे, अशा दृष्टीनं काहीतरी म्हणत असतील. सो खूप मोठं असं काही म्हणजे हे भाषणासारखं करायचं नाहीये. एक 2-2 वाक्य आपण एकमेकांशी कसं बोलतो त्या ह्याच्यातच करायचं आहे. कमीत कमी वाक्य ठेवायची आहेत. फक्त त्यांनी तुम्हाला वाटायला पाहिजे की तुमचं ध्येय पूर्ण झालेलं आहे. मग त्याच्या मध्ये काय आहे की असं हे करायचं आहे की ते जसे बोलतील ती 2 लोकं, तसंच तुम्ही ते ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे असं नाही की ते अगदी खूप मोठे-मोठे शब्द वगैरे. प्रत्येकाची आपली एक शैली असते बोलायची. आईची वेगळी असेल, वडिलांची वेगळी असेल. किती कौतुक करतील, कसं करतील, ते त्या पद्धतीनं तसंच त्यांच्या तोंडून ती वाक्य येतायत असं करायचं आहे तुम्हाला. ते तुम्हाला कारण तुम्हाला ते खरं वाटायला पाहिजे, ते असे बोलतायत असं. मग आता तुमची तरुण कोणतरी असतील, यंग लोकं, तर ओ माय गॉड वगैरे असं सुरू करतात. ओ माय गॉड एवढं सगळं झालं छान, असं बोलू काही असेल. सो हे एक उदाहरण झालं. असं करायचं आहे की तुम्हाला ते खरं वाटायला पाहिजे आणि म्हणून वाक्य पण कमी ठेवायची आहे. ह्याचा एक फायदा होतो कसा बघा, की आपण बऱ्याच वेळेला SMS आला कोणाचा किंवा WhatsAppवर सुद्धा आपल्याला एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आला ना, तर आपल्याला ते शब्द असतात, पण आपल्याला तो त्यांचा आवाज किंवा हे कानात ते असं म्हणतील, म्हणजे असं ते असं म्हणतायत हे आपल्याला त्यांच्या तोंडून म्हणल्यासारखं ऐकायला येतं. हा अनुभव सगळ्यांनी कधीतरी नक्कीच घेतला आहे. तर तसं आपल्याला हे करायचं आहे, की हे आपल्याला कसं ऑटोमॅटिकली शब्दांमुळे त्यांचा आवाज जसा ऐकू येतो, तसंच जवळच्या व्यक्ती आपलं हे ध्येय, स्वप्न पूर्ण झाल्यानंतर एकमेकांशी काय बोलतील ह्याचं साधारण आपल्याला एक मनात आपलं हे असतं. आणि ह्याच्यात अजून एक गोष्टीचा फायदा होतो, की त्यांना झालेला आनंद, म्हणजे इतरांना, आपल्या जवळच्या लोकांना झालेला आनंद असेल, त्यांचं स्ट्रेस कमी झाला असेल, त्यांचा वाढलेला उत्साह असेल, काही असेल, ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एकतर आनंदही होतो आणि आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं मोटिवेशन वाढतं. आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणजे उद्या तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांना ऐकलं, की मला खात्री होती की हे कधीतरी यश मिळणारच आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. असं जेव्हा तुमच्या आई किंवा वडील किंवा असं कोणाच्या तोंडून तुम्ही जेव्हा ऐकाल, तेव्हा नक्कीच तुमच्यावरचा विश्वास, तुमच्या योग्यतेवरचा विश्वास वाढेलच असं. सो ह्या टेक्निकचा हा उपयोग होतो, की असं जेव्हा तुम्ही काहीतरी टाकता त्याच्यामध्ये, तर एकतर असं हे लक्षात येतं, की आपल्याच फक्त हा गोल आपला नाहीये, आपल्याबरोबर इतरांनाही आनंद आणि किती जण आपल्यासाठी हे करता आहेत हे पण लक्षात येतं, की झाल्यानंतर एवढ्या लोकांना आनंद होणार आहे हे एकतर कळतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या हे ज्या अशा बोलण्यामुळे आपलं मोटिवेशन, आपल्याला नक्कीच हे फरक पडतो, की असं जेव्हा आपण ऐकतो दुसऱ्याला, आपल्या जवळच्या लोकांना आपल्याबद्दल विश्वास व्यक्त करताना, की मला खात्री होती की हे होईल, किती कष्ट केलेले आहेत, यासाठी प्रयत्न केलेला आहे, असं जेव्हा आपण ऐकतो तर नक्कीच आपल्याला छान वाटतं, ती भावना यायला सोपं जातं आणि आपला ते कृती करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो वाढल्यामुळे आपल्याकडनं हातातनं कृती होते. कारण बऱ्याच वेळेला कमेंटमध्ये किंवा हे असं लोकांचं, की काही न करता, डाएट न करता वजन कसं कमी होईल, हे न करता, असं कुठेच कधीच टेक्निकमध्ये म्हणत नाही की तुम्हाला काही करायचं नाहीये. पण विश्वास कसा वाढेल, कारण कृती ही विश्वासावरच अवलंबून असते. तुमचा विश्वासच नसला हे कधी होणार आहे, तर तुम्ही ती कृती करणार नाही. सो ती कृती करण्यासाठीचा विश्वास आपण ह्या सगळ्या टेक्निक वाढवतो आहे. म्हणून म्हटलं की टेक्निक महत्वाचं नाहीये, विश्वास कुठल्या टेक्निकनी वाढतो आणि कसा वाढतो हे महत्वाचं आहे. सो कृती ही करावीच लागेल, म्हणजे अभ्यास करावाच लागतो परीक्षेसाठी वगैरे असं. आता काही गोष्टींसाठी बघा, की तुम्हाला एखादं लेक्चर द्यायचं असेल, काहीतरी टॉक असेल, प्रेझेंटेशन असेल कंपनीचं, तुम्हाला भीती वाटत असेल, हे असेल, तर अशा वेळेला तुम्ही नंतर तुमचं ते झाल्यावर 2 लोकं कसे बोलतील, म्हणजे असं नाही की मोठे गोल म्हणजे एखादी गाडी, बंगला अशासाठी नाही. अशा ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्यासाठी देखील हे टेक्निक उपयोगाला येऊ शकतं, की तुमचं हे झाल्यावर तुमचे बॉस आणि तुमचं कोवर्कर, तुमच्या बरोबर काम करणारे एकमेकांना सांगतायत, की "अरे, किती छान प्रेझेंटेशन झालं," असं, अशा दृष्टीने, आणि ते तुम्ही ऐकताय. सो असं तुम्ही सुद्धा हे करू शकता. आणि म्हटलं तसं व्हिज्युअलाइज करायची गरज नाही, की तुम्ही कान लावून उभे आहात, पडद्याच्या मागे आहात, असं काही नाहीये. फक्त हे बोलणं ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या दिवशी लगेच जमेल असं नाही. खूप मोठे-मोठे डायलॉग, म्हणजे आपण आता आपली स्तुती करायला घेतली आहे, तर मग चला असं खूप हे करूया, असं काही करू नका. ते तुम्हाला रोज रिपीट करायचं आहे. तर छोटी-छोटीशी 2-2 वाक्य घ्या.
आणि 10-20 सेकंदात जे काही तुमचं पूर्ण होईल, व्हिज्युअलायझेशन नाही म्हणणार, इमॅजिनल ॲक्ट म्हणूया, काल्पनिक जे हे तुम्ही छोटंसं हे स्किट असेल, नाटक असेल असं म्हणूया, की जे तुम्ही फक्त ऐकता आहात आणि ते तुम्ही व्हिज्युअलाइज करता आलं तर जरूर करा. असं नाहीये की करायचं नाहीये. ज्यांना व्हिज्युअलायझेशन जमतंय त्यांनी ते ॲक्च्युअली ते 2 लोकांना बोलताना, हसताना कसे दिसतील, कसे बसतील, कुठे बसतील ह्यांनी पण करू शकता. नाही तर फक्त ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग हळू तुमचं हे इतर लोकांचा जो विश्वास आहे, जो हे तो तुमचाही आत्मविश्वास वाढेल. त्यांचा आनंद ते झाल्यानंतरचा तुम्हाला तो आत्ता आनंद देईल आणि त्या आनंदाने तुमचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला हे वाटायला लागेल रोज करून करून की हे खरंच घडलेलं आहे. आणि हा विश्वास तुम्हाला तुमची कृती करायला प्रोत्साहन देईल. सो हे असं आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्यावर विश्वास नसतो, पण जेव्हा आपण आपल्या जवळच्यांना असं बोलताना ऐकतो ना, तेव्हा खूप फरक पडतो. म्हणजे एक उदाहरण देते. माझी धाकटी मुलगी परीक्षेला जायच्या वेळेला, शाळेत असताना दरवेळेला मला विचारून जायची जाताना, की "आई, माझा अभ्यास झालाय ना?" तर आता अभ्यास तर तिने केलेला असायचा, चांगल्या म्हणजे कायम हुशार आहे ती, तसं तर कधी हे तिला काय त्याच्या अभ्यासाचं टेन्शन नसायचं. पण एकदा माझ्याकडनं ते म्हणलं ना, मी म्हणलं की "ते तुझा अभ्यास झालेला आहे, तू केलायस." असं म्हणलं की तिचा तो आत्मविश्वास वाढायचा, तिचा कॉन्फिडन्स वाढायचा. तर हे असं कधी-कधी काम करतं, की तुम्ही जेव्हा ऐकता तुमच्या आई-वडिलांना, भावंडांना, जवळच्या मावशी कोणी असेल जे तुम्हाला क्लोज आहात, की मित्र असतील की नाही, लहानपणापासून वाटतच होतं की ह्याच्यामध्ये हा स्पार्क आहे असेल, किंवा लहानपणापासून खूप धडपड त्याची आम्हाला दिसत होती, त्यामुळे यशस्वी नक्कीच होणार हे माहिती होतं. असं जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकता तेव्हा खूप फरक पडतो. तुम्हाला त्या भावनेमध्ये येण्यासाठी तो जो यश जे तुम्हाला कुठेतरी लांब दिसतंय किंवा मिळणार आहे का नाही याची खात्री नाहीये, ते तुम्हाला खात्री वाटायला लागते की हे होणार आहे, हे घडणार आहे. मग अगदी लग्नाच्या बाबतीत असेल, कुठली एखादी वस्तू घ्यायची, घर, गाडी असं काहीतरी असेल, ट्रिप असेल, नोकरी असेल, तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस वगैरे असेल, तसं असेल, किंवा एखादी आता मी म्हटलं तसं प्रेझेंटेशन असेल, अशा अशा पद्धतीचं काहीतरी इंटरव्ह्यूला जायच्या आधी असू शकेल. सो असं कुठल्याही गोष्टीसाठी हे टेक्निक तुम्ही वापरू शकता. तब्येतीच्या एखाद्या ह्याच्यासाठी असेल, की आता स्ट्रेस कमी झालेला आहे, रिपोर्ट नॉर्मल आहे, तो आनंद असेल, तो पण तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या आवाजात हे बघू शकता. सो शक्यतो असं छोटी वाक्य करा, ते जसं बोलतील तसं करा. त्यांचे प्रत्येकाचे काय जे म्हणायची शब्द पद्धत असेल त्याच्यावरनं. आणि रोज रात्री झोपायच्या आधी इज द बेस्ट टाईम. एखादं मेडिटेशन वगैरे करत असाल दिवसात तर त्याच्यानंतर पण ती एक चांगली वेळ असते जेव्हा तुम्ही शांत असता. त्याचा फायदा आहे. म्हणजे असं वेळेचं असं हे नसतं. ॲक्च्युली आपलं मन जेव्हा शांत असतं, जेव्हा इतर विचार येणार नाहीत, ते पूर्ण ते 10-20 सेकंदाचं ते असं लूपमध्ये तुम्ही लावल्यासारखं, जसं आपण ते रील असतात तसे परत दिसतात, तसे तुम्ही ते छोटंसं 10-20 सेकंदाचं परत ऐकू शकता. आणि तुमचा विश्वास जोपर्यंत बसत नाही की हे खरंच घडलेलं आहे, हे असंच या 2 व्यक्तींमधलं हे बोलणं झालेलंच आहे, हे तुम्हाला हे होत नाही, तोपर्यंत करायचं आहे. डायलॉग असे घ्यायचे आहेत की तुम्हाला त्यातनं पटायला पाहिजे की आपलं ते जे स्वप्न, ध्येय काय आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचा हा पार्ट आहे असं. सो ह्यासाठी त्या दृष्टीनं त्याच्यावर हे करा. रोज अगदी तेच शब्द पाहिजेत असंही नाहीये. थोडा शब्द इकडे-तिकडे नाही झाला तरी चालतील. पण भावना, तुमच्यामधली भावना हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांची भावना पण नाही. तुमच्यामध्ये त्यांच्या ते बोलण्यानी ती भावना जागृत होती आहे का, की तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर एवढं हे टेक्निकचं हे आहे. तर करून बघा, करायला काहीच हरकत नाही. सोपं टेक्निक आहे. खूप काही लिहायचं आहे, ते काही करायचं नाहीये. असं टेक्निक तुम्हाला आवडतं का बघा, इतर व्हिज्युअलायझेशन किंवा लिहिण्याच्या टेक्निकच्या कंपॅरिझनमध्ये. आणि आवडलं तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू. नमस्कार.